मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेण्याची शक्यता। कोकाटेंचा राजीनामा की खातेबदल होणार याकडे सर्वांचं लक्ष। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आज राज्यपालांची भेट घेणार, कलंकित मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची मागणी करणार। ठाकरे बंधूंच्या भेटीमुळे शिंदेंच्या शिवसेनेत होणाऱ्या प्रवेशांना ब्रेक, शिवसेनेत होणारे प्रवेश गेल्या काही दिवसांपासून थांबल्याची चर्चा। अंजली दमानियांकडून सूरज चव्हाणांवर मानहानीचा दावा दाखल, सकाळी वांद्रे कोर्टात या संदर्भातली सुनावणी। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंची पोस्टमध्ये राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख। तर राजच्या शुभेच्छांनी आनंद द्विगुणित झाला। राज ठाकरे शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर आल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया। राज ठाकरे शुभेच्छा द्यायला गेले, त्यामध्ये राजकारण आणायची गरज नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। तर नेत्यांच्या मनात ते महाराष्ट्राच्या मनात म्हणणं चुकीचं, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। उज्ज्वल निकम यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला आणि मी मंत्री झालो, गुलाबराव पाटलांनी सांगितला मंत्रिपदाचा किस्सा। राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा अधिकार, शिरसाट माधुरी मिसाळ यांच्यामधील वादानंतर फडणवीसांकडून स्पष्ट, वादासंदर्भात पत्र लिहिण्याआधी माझ्याशी बोला असाही सल्ला। पुण्याच्या खराडीतील रेव पार्टीवर पोलिसांची छापेमारी, खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांचा लॅपटॉप आणि मोबाईल जप्त, तर सर्व आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी। खडसेंचा जावई अय्याशी करणारा माणूस, भाजप आमदार मंगेश चव्हाणांचा आरोप, खेवलकरचे गोवा मालदीव्समधील व्हिडिओ सुद्धा चव्हाणांनी माध्यमांना दिले। प्रांजल खेवलकरच पार्टीचे आयोजक असल्याची माहिती, गिरीश महाजनांचा आरोप, तर कुणाला अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर सहन करणार नाही, एकनाथ खडसेंकडून स्पष्ट। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते क्षयरोग मुक्त नागपूर मोहिमेचा शुभारंभ, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून फिरते क्षयरोग निदान आणि तपासणी केंद्र वाहनाची सुरुवात। लोकसभेत आजपासून ऑपरेशन सिंदूरवर विशेष चर्चा, तर राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर उद्या चर्चा होणार। काँग्रेसच्या इशाऱ्यावर नाचणारे डान्स बारचा आरोप करतात उपमुख्यमंत्री शिंदेंकडून योगेश कदमांची पाठराखण, तर मी चालू सरकार पलटवणार आहे, शिंदेंचा इशारा। कोकण शिवसेनेचं असल्यामुळे निधी देत नाहीत, रामदास कदमांचा सरकारला घरचा आहे, तर धमक्या देऊन भाजपच्या लोकांना पक्षात घेतात, नितेश राणेंचा शिवसेनेवर आरोप। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा महाराष्ट्रातील किल्ल्यांमध्ये आजही घुमतीये। युनेस्कोनं 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिल्याबद्दल मोदींकडून आनंद व्यक्त। तर लाडकी बहीण योजनेतील 24 लाख बहिणी अपात्र, चुकीच्या पद्धतीनं लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांवर शासन स्तरावर योग्य निर्णय घेण्यात येणार, आदिती तटकरे यांची माहिती। श्रावणी सोमवार निमित्त राज्यभरातील मंदिरांमध्ये आता भाविकांची रीघ, पुण्यातल्या श्री क्षेत्र भीमाशंकरसह वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरामध्ये सुद्धा भाविकांची गर्दी, मंदिरांना फुलांची आकर्षक सजावट। पुण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी, खडकवासला धरणातनं पाण्याचा विसर्ग वाढवला, पुण्यातला भिडे पूल पुन्हा पाण्याखाली, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। तर विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह कोकणात अधिक पाऊस, धरणांची पाणी पातळी 68%वर, मराठवाड्यातील तूटही कमी होऊन 14%वर। कल्याण पूर्वेतील कचोरे टेकडीवर माती खचल्यामुळे 5 ते 6 घरं कोसळली, सुदैवानं दुर्घटनेत जीवितहानी नाही, घरं कोसळतानाचा हा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।